गावरान काकी भाग 4. मी तिला पुन्हा खाली झोपवलं. तिचे दोन्ही पायावर आणि मी तिची भावना उत्सुक जवळीक अनुभवू लागलो. काकी शांत पडली होती. मध्येच माझ्याकडे बघत होती. मी तिच्या नाजूक हातात हळूच हात फिरवू लागलो. काकीला माझ्याकडे तोंड करून माझ्याजवळ बसवले आणि मी तिला हलके हालचाल करायला सांगितलं. ती करू लागली. मी बेभान झालो होतो. ती हालचाल करत असताना मी काढत होतो. थोड्या वेळाने तिला बाजूला केलं. काकी, अजून तुझं येत नाही. मी, वेळ आहे अजून थांब. ती हसत म्हणाली. असं बोलून मी तिला माझ्याजवळ घेतलं. थोडा वेळ झाल्यानंतर काकी म्हणाली, काकी, अरे काय तुझ्यासाठी ना आहे रे. मी, मग काय समजलं मला. चला आता वेगळ्या स्टाईलने डान्स करू. असं बोलून मी काकीला तयार केलं. काकीने आऊ केलं. मी हळू सुरुवात केली. तिची गुबगुबीत ट्रॉली माझा उत्साह वाढवत होती. हालचालीमुळे आवाज येऊ लागला. मी हालचाल करायला सुरुवात केली. काकी, सोड मला रे. बस झालं. बस. मी थोडा वेग वाढवत होतो आणि तिची ट्रॉली पकडून ठेवली होती. त्यामुळे ती स्थिर राहिली. ती आवाज करत होती आणि मी अजून जोशात होतो. मी, काकी, मला खूप छान वाटतंय. हां, थोडा वेळ थांब, येतंय. मी पूर्ण ताकदीने हालचाल केली आणि पूलमध्ये हालचाल करू लागलो आणि ओरडलो, काकी, येतंय. लगेच गुडघ्यावर बस. मी थांबलो. काकी लगेच उठून गुडघ्यावर बसली. मी तिच्यासमोर उभा राहिलो. थोडा श्वास घेत शांत झालो. थोड्या वेळाने सगळं शांत झालं. काकी खाली आडवी पडली. मीही तिच्या बाजूला आडवा पडलो. दोघे एकमेकांकडे बघून हसू लागले. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचा आनंद होता आणि माझं तर स्वप्न पूर्ण झालं होतं. काकी, तू खरंच एक्सपर्ट आहेस. तुझ्या होणाऱ्या बायकोचं नशीब खरंच भारी असणार आहे. मी, हो, पण बायको तुमच्यासारखी समजूतदार पाहिजे. मी उठलो, बाथरूममध्ये गेलो. अंग एकदम ओलेचिंब झालं होतं. अंघोळ केली. माझ्यानंतर काकी ट्रॉली हलवत अंघोळीला गेली. ती बाहेर आली आणि कपडे घालायला लागली. मी लगेच उठलो आणि तिला मांड्यामधून हात घालून उचलला. काकी, बाय बाय बाय, परत करतोस की काय? माझ्यात आता ताण नाही. मी मी आताही करू शकतो, पण तुमच्यावर दया आली. काकी, मग का उचललं? मी, कपडे नका घालू. आपण असेच एका गोधडीत झोपू. काकी, बरं माझ्या सोन्या. आता उतरव मला खाली. मी तिला गादीवर आणून झोपवलं. मीही तिच्या बाजूला झोपलो आणि गोधडी घेतली अंगावर. मी तिला माझ्या मिठीत घेतलं. काकी, ऐक आता, माझं मन झालं किंवा तुमचं मन झालं तर स्वतःहून मला बोल. मग आपण ठरवू कसं काय आणि कुठे भेटायचं ते. मी खुश झालो. मी तिच्या गालाची हळूच टप्पी घेऊन तिच्या मिठीत झोपून गेलो. ही कथा इथेच संपवतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि 1, 2, 3 भाग ऑलरेडी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. नसेल पाहिलं ते पाहून घ्या आणि अशाच रोमांचक मराठी कथा ऐकण्यासाठी आपल्या मनचंचल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. आणि शेवटी एकच सांगेन, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.